नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डची या ठिकाणी 162 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याची लास्ट डेट ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्याची अंतिम तारीख, पात्रता, वेतन आणि परीक्षा पद्धती, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा, फी, हे सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्रात ज्यांना इच्छा आहे की आपल्याला या नाबार्ड मध्ये नोकरी मिळवायची, तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला स्पेशली महाराष्ट्रासाठी सुद्धा काही जागा या ठिकाणी आपल्याला आलेल्या आहेत की जेणेकरून फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्ही या ठिकाणी जॉब मिळवू शकता। चांगल्या पद्धतीने वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, त्यांच्या फॅसिलिटी सुद्धा चांगल्या आहेत आणि नामांकित चांगली नाबार्ड ही जी काय बँक आहे, ह्या बँकेत तुम्हाला नोकरी करण्याची सुवर्ण संधी या स्थानिक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळत आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना आपल्याला पहिल्यांदा बघूया की जे काय पदाचं नाव आहे ते बघा, डेव्हलपमेंट असिस्टंट म्हणून हे जे पद आहे, ह्या पदाकरता या ठिकाणी ही भरती आपल्याला पाहायला मिळते। डेव्हलपमेंट असिस्टंट बघा, त्याच्या ज्या पद आहेत ते 159 पद आहेत आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी मधून हे 3 असे 162 पदांसाठी ही भरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही पदे आहेत त्याची पात्रता जी काय आहे ती शैक्षणिक पात्रता पद क्रमांक 1 साठी, म्हणजे पद क्रमांक 1 कोणतं, जे पद डेव्हलपमेंट असिस्टंट 159 ज्या जागा आहेत, 159 जागा आहेत त्याकरता जे काही पात्रता आहे ते बघा, 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असणं खूप आवश्यक आहे। आता तुमची पदवी ही झालेली असेल आणि तुम्हाला जर 50% पेक्षा जास्त म्हणजे 50% प्लस अधिक म्हणजे 51, 52, 100 पर्यंत जेवढे टक्के असतील ते चालतील, तर फक्त 50%ची मर्यादा या ठिकाणी तुम्हाला घातलेली आहे आणि कोणत्याही शाखेतील पदवी असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। त्यानंतर याच्यामध्ये SC, ST, PWD आणि एक सर्व्हिसमॅन श्रेणी उत्तीर्ण फक्त त्यांची पदवी असेल तरी या ठिकाणी चालेल। पद क्रमांक 2 जे काही आहे हिंदी, ही 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी विषय या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवाराला इंग्रजीतून आणि हिंदीमध्ये किंवा हिंदीतून इंग्रजीमध्ये भाषांतर करता आले पाहिजेत, अशी अट या ठिकाणी असणार आहे बघा। त्यानंतर लक्षात ठेवा, वयाची अट 1 जानेवारी 2026 रोजी 21 ते 35 वयापर्यंत विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। म्हणजे 1 जानेवारी 2026 ला त्या अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय जे काय आहे ते 21 पर्यंत आणि जास्तीत जास्त 35 पर्यंत। आता यामध्ये सूट कुणाला आहे, SC आणि ST साठी 5 वर्ष सूट आहे, म्हणजे 35 आणि 40 वर्षापर्यंत SC ST ला आणि OBC ला 3 वर्षापर्यंत म्हणजे 38 वयापर्यंत या ठिकाणी अर्ज दाखल करता येऊ शकतो। त्यानंतर आपण बघूया की फी जी आहे ती जनरल आणि OBC साठी 550 रुपये फी या ठिकाणी असणार आहे, जनरल आणि OBC साठी, आणि SC ST PWD साठी फक्त 100 रुपये फी या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यानंतर बघूया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 3 फेब्रुवारी 2026। आता ही जी काय आहे ती बेसिक माहिती या ठिकाणी आपण तुम्हाला दिलेली आहे। आता आपण काय करूया, ऍडव्हर्टाइज मध्ये थोडी डिटेल मध्ये बघूया की जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल। आता बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी तुम्हाला मागून येत आहेत। आता त्यांची जी वेबसाईट आहे ती www.nabard.org या वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, 17 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करता येतील। लक्षात ठेवा, ही का 3 फेब्रुवारी या ठिकाणी लास्ट डेट दिली, 17 जानेवारी पासून अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेले विद्यार्थी, बँकिंग साठी जे प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांचं स्वप्न हे साकार झालेलं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता यामध्ये सुद्धा बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही कराल, पण त्याच्यानंतर पुढे त्यांनी काही डेट दिलेली आहेत, ते डेट पण आपण या ठिकाणी बघूया। ऍप्लिकेशनची तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 17 जानेवारी 3 फेब्रुवारी पर्यंत। आता फेज 1 ची जी तुमची ऑनलाईन एक्झाम आहे ती एक्झामची तारीख सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। 21 फेब्रुवारी रोजी तुमचं फेज 1 म्हणजे प्री या ठिकाणी तुमची पहिली एक्झाम होणार आहे। त्यानंतर प्री झाल्यानंतर परत दुसरी एक्झाम आहे मेन्स बघा, मेन्स पण 12 एप्रिलला या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या तारखा लक्षात ठेवा, ज्यांनी फॉर्म भरणार आहेत ह्याची डेडलाईन या ठिकाणी तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे। 21 फेब्रुवारीला तुमच्या पहिल्या फेज मधली एक्झाम होईल, त्यानंतर सेकंड 12 एप्रिलला या ठिकाणी होणार आहे। आता यामध्ये सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, जी काही पहिली एक्झाम आहे जी फेज 1 ची एक्झाम आहे ती 100 गुण तुम्हाला या ठिकाणी प्रिलिम साठी तुम्हाला असणार आहेत, 100 गुणांची
ही परीक्षा असणार आहे. 100 गुण, 100 क्वेश्चन, 60 मिनिट वेळ तुम्हाला या ठिकाणी असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतर दुसरी जी एक्झाम आहे ते एक्झाम यामध्ये 200 क्वेश्चन असतील, 200 क्वेश्चन, आणि त्याकरता 135 मिनिट तुम्हाला वेळ या ठिकाणी असणार आहे, हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. तारखा लक्षात ठेवा. पहिली जी आहे एक्झाम ती 21 फेब्रुवारीला होणार आहे. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर लगेच अभ्यासाला लागायचंय. त्यानंतर दुसरी जी आहे ती 12 एप्रिलला होणार आहे. आता यामध्ये जी दुसरी एक्झाम आहे त्याकरता एका जागेसाठी 25 विद्यार्थी या ठिकाणी ते घेणार आहेत. किती? एका जागेसाठी जो रेशिओ आहे तो रेशिओ या ठिकाणी बघून घ्या. एका जागेसाठी 25 विद्यार्थी मेन्स साठी असणार आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा क्वालिफाय त्याचा रेशिओ जो आहे मेन्स साठी तो एकाच 25चा रेशिओ या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. आता ज्या जागा आहेत त्या जागा महाराष्ट्रासाठी किती आहेत त्या पण या ठिकाणी आता लगेच बघूया आपण. महाराष्ट्रासाठी ज्या जागा आहेत त्या बघा. ओपन साठी आपल्याला किती जागा पाहायला मिळतात? 48. एकूण टोटल 48 जागा आहेत. किती? टोटल 48 जागा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल ओपन साठी 20 जागा आहेत, एससी साठी 8 जागा आहेत, एसटी साठी 5 आहेत, ओबीसी साठी 7 जागा आहेत आणि ईडब्ल्यूएस साठी 8 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा त्यानंतर आता आपण हे फक्त टोटल 25 राज्यांचं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे ते 159 जागेचं या ठिकाणी जे पूर्णपणे वर्गीकरण प्रवर्गानुसार जागा या ठिकाणी दिलेत. पण आपण या ठिकाणी फक्त महाराष्ट्राचं बघत आहोत. त्यानंतर जे दुसऱ्या जागा आहेत, दुसरे पोस्ट आहेत त्याच्याच करता 3च पोस्ट आहेत, पण त्याचं काही एवढं नाही आणि त्याला फॉर्म सुद्धा कमी येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला जी काही सगळी माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली की कोणती फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय आहे, वयाची अट किती, फी किती आहे आणि त्यानंतर तुमची परीक्षा कशा पद्धतीने होईल, ते 2 फेज मध्ये होणार आहे. त्याची डेट सुद्धा सांगितली, किती मार्काची परीक्षा होणार आहे ते पण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याचा जो काय परत तुम्हाला वाटत असेल की सिलेबस वगैरे किती आहे काय आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही ही पीडीएफ त्यांच्या वेबसाईट वरती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. सगळ्यात महत्वाचं तुमची परीक्षा जी आहे ती परीक्षा इंग्लिश आणि हिंदी या 2 माध्यमात होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्हाला कॅटेगरीनुसार तुमचं एज लिमिट सुद्धा तुम्हाला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असणार आहे. बघा ते एज लिमिट पण तुम्हाला सांगितले, जास्त वेळ त्या ठिकाणी घालवत नाही. बघा त्यानंतर एग्री मार्क तुमचे जे काही मार्क आहेत ते तुम्हाला 50% पेक्षा जास्त. आता यामध्ये तुमची जी काही एक्झाम होणार आहे ती पहिल्या फेज मधली जी एक्झाम आहे त्याकरता इंग्लिश लँग्वेज बघा 40 क्वेश्चन 40 मार्क, त्याला 20 मिनिटं असतील. त्यानंतर न्यूमरिकल ॲबिलिटी 30 क्वेश्चन 30 मार्क. बघा 30 क्वेश्चन 30 मार्क तुम्हाला दिसण्यासाठी झूम करतो थोडं. चला ठीक आहे, ओके. हे बघा इंग्लिश टेस्ट 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिटाचा वेळ. त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिटाचा वेळ आहे. त्यानंतर रिझनिंग 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिट अशी 100 क्वेश्चन आणि 60 मार्क तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर तुम्ही ती प्री क्वालिफाय झाल्यानंतर मेन्स साठी काय असणार आहे ते पण या ठिकाणी लगेच बघून घेऊया. बघा मेन्स साठी जे आहे ते याच्यामध्ये ऑनलाईनच होणार आहे. त्यामुळे टेस्ट रिझनिंगची होईल 30 क्वेश्चन 30 मार्क 30 मिनिट वेळ. बघा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क 30 मिनिटाचा वेळ. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क 25 मिनिट वेळ. त्याच्यामध्ये बघा ऍग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट बँकिंग जे काही जनरल अवेअरनेस मध्ये आहे ते या ठिकाणी तुम्हाला असेल. कॉम्प्युटर नॉलेज मध्ये 40 क्वेश्चन 40 मिनिट आणि 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिटं वेळ तुम्हाला या ठिकाणी असेल. त्यानंतर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज वरती तुमची टेस्ट असेल, त्यामध्ये 3 क्वेश्चन 50 मार्क. बघा आता ही जी काय आहे ती टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. त्यामध्ये एसी प्रिसियस रायटिंग आणि रिपोर्ट लेटर रायटिंग या ठिकाणी असेल. 50 मार्कला 3 क्वेश्चन असतील, 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला अशी 200 क्वेश्चन 135 मिनिटांचा वेळ तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. बघा अशा पद्धतीने तुमचा सिलेबस तुम्हाला आता कशा पद्धतीने असेल ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ही दुसऱ्या पोस्ट साठी दिले त्यांनी इंग्लिश नॉलेज आणि टेस्ट प्रोफेशनल नॉलेज आणि रिझनिंग अशा पद्धतीने त्यांना 100 क्वेश्चन 100 मार्क 60 मिनिटाचा वेळ अशा पद्धतीनं असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो लँग्वेज ही सुद्धा तुम्हाला क्वालिफाईड टेस्ट या ठिकाणी असणार आहे. आता यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला 10वी आणि 12वीला जर तुम्हाला मराठी इंग्लिश आणि हिंदी या तिन्हीपैकी इंग्लिश
हिंदी किंवा इंग्लिश मराठी हे जर सब्जेक्ट असतील तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नाही. आता ही टेस्ट कोणासाठी असेल, समजा दुसऱ्या राज्यात असणारा विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात जर असेल आणि त्याच्याकडे जर मराठी नसेल, येतच नसेल, त्याच्या जर त्या गुणपत्रकामध्ये सब्जेक्ट जर नसेल 10वी-12वीच्या तर त्याला ही टेस्ट द्यावी लागेल. अदरवाईज दुसऱ्या विद्यार्थ्याला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसेल. बघा अशा पद्धतीने ही सर्व डिटेल्स मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आहे. सगळी डिटेल तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आणि परीक्षेची माहिती असण्यासाठी सुद्धा सगळी सांगितली. तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर ही पूर्ण पीडीएफ तुम्ही पाहू शकता. खूप मोठी पीडीएफ या ठिकाणी असणार. ही 44 पेजची पीडीएफ आहे. सर्व डिटेल तुम्ही बघून घ्या. अजून जर तुम्हाला खोलामध्ये जायचं असेल, पण तुर्तास मी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या माहिती करता की सगळी डिटेल मला वाटतं की फॉर्म भरण्याकरता आणि ही जाहिरात कशी आहे काय आहे सगळं माहिती मी सांगितलेलं आहे. अजून जर तुम्हाला काही डिटेल हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला वेळ मिळेल तसा मी तुम्हाला त्याचा रिप्लाय करत जाईल. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.